रूप पाहता लोचनी सुकृताची जोडी
माधव बरवा माधव बरवा हरी जय राम कृष्ण 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 हरी नाम घेता उठा उठी नाम घेता उठा उठी नाम घेता उठा उठी नाम घेता उठा उठी होय संसाराची तुटी 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 नाम घेता उठा उठी नाम घेता उठा उठी नाम घेता उठा नाम घेता उठा उठी होय संसाराची तुटी 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 ऐसा लाभ बांधा गाठी लाभ बांधा गाठी विठ्ठल पायी पडेल मिठी विठ्ठल पायी पडेल मिठी विठ्ठल पायी पडेल मिठी विठ्ठल पायी पडेल विठ्ठल पायी पडेल मिठी नामा परते साधन नाही नामा करते साधन नाही नामा परते साधन नाही नामा करते साधन नाही जे तू करसी अनेक काही जे तू करसी अनेक जे तू काही करते अनेक काही जे तू करते अनेक काही जे तू करते अनेक काही जे तू करते अनेक काही ऐसा लाभ बांधा ऐसा बांधा लाभ बांधा ऐसा बांधा विठ्ठल पायी पडेल मिठी 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 हकारोनी सांगेल का हकारोनी सांगे तुका हकारोनी सांगेल का हकारोनी सांगे तुका नाम घेता राहू नका नाम घेता राहू नका ऐसा लाभ बांधा ऐसा लाभ बांधा विठ्ठल पायी पडेल मिठी विठ्ठल पायी पडेल मिठी विठ्ठल
रे ना नाम घेता विठ्ठल बाई विठ्ठल बाई
विठ्ठल संसाराची तुटी ऐसा लाभ बांधा गाठी विठ्ठल पायी पडेल मिठी नामा परते साधन नाही
करीसी अनेक काही ऐसा लाभ बांधा गाठी विठ्ठल पायी पडेल मिठी हकारोनी सांगे तुका नाम घेता राहून का ऐसा लाभ बांधा गाठी विठ्ठल पायी पडेल मिठी विठ्ठल विठ्ठल नाम घेता उठा उठी प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त स्थळी कीर्तनरूपी सेवेकरिता निवडलेला अभंग जगमान्य देवमान्य विश्वमान्य जिजाई रमण देहूचे सुप्रसिद्ध साधू श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबाराय यांच्या गाथ्यातील 4 चरणाचा अभंग तुम्हा श्रोता सज्जन मायबापांच्या सेवेकरिता निवडलेला विठ्ठल विठ्ठल नाम घेता उठा उठी अभंगातील प्रतिपाद्य विषय जर पाहायचा म्हटलं तर या अभंगामध्ये वैराग्याचे महामेरू श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबाराय जगाचा जगन्नाथ ब्रह्मांडाचा मालक ज्याला देव म्हणतात त्या विश्वपिता भगवान परमात्म्याचं नामस्मरण करायला सांगताय परंतु कसं नाम घेता उठा उठी उठा बसता जगाचा जगन्नाथ ब्रह्मांडाचा मालक ज्याला देव म्हणतात त्या भगवान परमात्म्याचं नामचिंतन करायला सांगताय आणि केल्याच्या नंतर काय होय संसाराची तुटी संसार पाशातून भव पाशातून भगवंताचं चिंतन केल्याच्या नंतर विश्वपिता भगवान परमात्म्याचं नामचिंतन केल्याच्या नंतर सोडवणूक होते ऐसा लाभ बांधा गाठी विठ्ठल पायी पडेल मिठी मग हा लाभ जीवन जगत असताना तुकोबारा म्हणता कोणत्याही सद्गृहस्थानं कोणत्याही जीवानं चुकवता कामा नये कारण संसार करता करता ही विश्वपिता भगवान परमात्म्याचं नामचिंतन जर मुखारविंदानं जर घेतलं तरी देखील तुकोबारा म्हणता भगवान परमात्म्याच्या चरणाची मिठी प्रत्येक जीवाला प्राप्त होईल परंतु केव्हा तुकोबारा म्हणता भगवंताचं नामचिंतन उठता बसता केलं तर त्याचं कारण आहे 3ऱ्या चरणामध्ये तुकोबारा म्हणता नामा परते साधन नाही भगवंताच्या नामाशिवाय दुसरं साधन सोपं कुठलंच नाही काही करा जे तू करीसी अनेक काही शेंदूर लावलेल्या दगडाला आपण शरण जातो भोळा भाव आपल्या अंतःकरणामध्ये परंतु विश्वाच्या मायबापाचं चिंतन त्याचं नामस्मरण आपण मुखारविंदानं करत नाही आणि तेच करायला सांगताय तुकोबाराय मग सांगत असताना तुकोबाराय जीव तोडू तोडू तुम्हा आम्हाला प्रत्येक जड जीवाला त्या ठिकाणी सांगताय हकारोनी सांगे तुका हात मारू मारू सांगताय की बाबा हो भगवंताचं नामचिंतन करा देवाचं नामस्मरण केल्याशिवाय राहू नका नाम घेता राहू नका ऐसा लाभ बांधा गाठी विठ्ठल पायी पडेल मिठी अभंगातील प्रतिपाद्य विषय एकदम साध्या सरळ भाषेत तुमच्या समोर मांडलाय संपवायचं का कीर्तन असंही मला 500 किलोमीटर होते पोचायला वेळच लागेल ना संपायचं का झोपला काका विठ्ठल विठ्ठल महायोग पीठे तटे भीमरथ्या वरम पुंडरीकाय दातु मुनींद्रे
समागत्य तिष्ठन्तमानन्दकन्दम् परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्ग पांडुरंग करू प्रथम नमन पांडुरंग करू प्रथम नमन पांडुरंग करू प्रथम नमन पांडुरंग करू प्रथम पांडुरंग करू प्रथम नमन पांडुरंग करू प्रथम नमन पांडुरंग करू प्रथम नमन दुसरे चरण संताजिया दुसरे चरण संताजिया पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संतांच्या त्यांच्या कृपादाने कथीचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका जयांची केली स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण तेचे वंदू श्री गुरूंचे चरण ते नमस्कारून आता ओम नमो ज्ञानेश्वरा Oh
ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालू चराचरी मनोजवं मारुत तुल्यवेगं जितेंद्रिये बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरायुतमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये हे दुःखभंजन मारुतिनंदन सुन लो मेरी पुकार पवन सुत विनती बारोबार पवन सुत विनती बारोबार हे दुःखभंजन मारुतिनंदन सुन लो मेरी पुकार पवन सुत विनती बारोबार सुत विनती बारोबार अष्टसिद्धीनो निधि के दाता अष्टसिद्धि नव निधि के दाता दुखियों के तुम भाग्य विधाता दुखियों के तुम भाग्य विधाता सिया राम के काज सवारे करो मेरा उद्धार पवन सुत विनती बारोबार पवन सुत विनती बारोबार अतिशय गोड एकदा टाळी वाजवा हे दुःख भंजन मारुती मंजन सुन लो मेरी पुकार पवन सुत बिनती है वारंवार पवन सुत बिनती है वारंवार पंढरीच्या देवराया दंडवत तुझे पाया निवृत्तीनाथांचे चरण निवृत्ती नाथाचे चरणी निवृत्ती नाथाचे चरणी निवृत्ती नाथाचे चरणी शरणैका जनार्दनी शरणैका जनार्दनी शरणैका जनार्दनी शरणैका जनार्दनी शरणैका जनार्दनी शरणैका ओ मूर्तिनाथाचे चरणी शरण एका जनार्दनी शरण एका जनार्दनी शरण एका जनार्दनी मूर्तिनाथाचे चरणी शरण एका जनार्दनी शरण एका जनार्दनी एका जनार्दनी निवृत्तीनाथांची चरणी शरण एका जनार्दनी नाम घेता उठा उठी होय संसाराची तुटी ऐसा लाभ बांधा गाठी विठ्ठल पायी पडे मिठी विठ्ठल विठ्ठल सेवेला स्पर्श करण्याआधी श्री संत जगद्गुरु तुकाराम महाराज जयंती उत्सवानिमित्तानं अखंड हरिनाम कीर्तन सप्ताह श्रीमद भागवत कथा ज्ञानयज्ञ उत्सव श्री क्षेत्रवाडी या गावामध्ये आज या ठिकाणी पाचोरा तालुका पाचोरा जिल्हा जळगाव वाडी या गावामध्ये या ठिकाणी आज सप्ताहाला सुरुवात त्या ठिकाणी होत आहे। साधू संतांच्या पदस्पर्शाने व सद्गुरु श्री ज्ञानराजांच्या कृपेनं हरिभक्ती परायण पारस महाराज बनोटीकर यांच्या कुशल मार्गदर्शनानं
समस्त ग्रामस्थांच्या अनमोल सहकार्यानं हा अखंड नामयज्ञ सोहळा या ठिकाणी संपन्न होतोय. वर्ष 11वे आणि या अखंड नामयज्ञ सोहळ्यातील पहिल्याच दिवसाचं कीर्तनरूपी पुष्प माझ्यासारख्या पामराच्या वाटेला या ठिकाणी आलेलं आहे. ज्यांच्यामुळे येण्याचा योग प्राप्त झाला, सप्ताह कमिटी, समस्त ग्रामस्थ मंडळ, सरपंच, उपसरपंच सर्वांच्या सहकार्यातून हा नामयज्ञ सोहळा या ठिकाणी संपन्न होते. परंतु ज्यांच्या मार्फत ही सेवा माझ्यासारख्या पामराच्या वाटेला या ठिकाणी आली, माझा ओबडधोबड आवाज तुमच्यापर्यंत ज्यांनी पोचवण्याचं काम केलेलं आहे, असे असणारे सर्वांच्या परिचयाचे ज्यांची गोड अशी साऊंड सिस्टीम आहे, संत कृपा साऊंड सिस्टीम पिंपरी, हरिभक्ती परायण माझे बंधू कचरभाऊ पाटील यांच्यामुळे ही सेवा माझ्यासारख्या पामराच्या वाट्याला आली. कारण त्यांचा नावाचा विशेष उल्लेख, कारण त्यांची फार तळमळ होती हो, फार तळमळ, इतका अट्टहास. आणि त्यांची माझी भेट किन्नीला झाली, बरोबर ना, किन्नीला झाली. आणि नाही ताई एवढा कार्यक्रम कराच ना म्हणे, एवढा कार्यक्रम करा, इतकी तळमळ, इतकी आवड म्हणून तर संपूर्ण या पंचकृषीमध्ये संतांनी ज्यांच्यावर कृपा केली असे कचरू भाऊ ज्यांची सिस्टीम फार गोड आहे. पहिला दिवस आहे असं वाटतं का पहिला दिवस आहे? कारण खरं तर महाराज मंडळी पहिला दिवस घेत नाही. पहिल्या दिवशी एक तर सिस्टीम लागली तर गायक वादक राहत नाही, गायक वादक जर राहिले तर सिस्टीम लागत नाही, एक तर सगळे जर असले तर टाळकरी राहत नाही. विठ्ठल विठ्ठल त्यांच्या मार्फत माजी सरपंच या गावचे आदरणीय आमचे गणेश भाऊ गावंडे. आता खरं तर सांगू का, पहिल्या दिवशी एवढी गर्दी होत नाही, परंतु आता समज असा झालाय नेमकी हाडनावही गावंडीच आहे, ज्यांचं कीर्तन आहे त्या पण गावंडी ताईच आहे. नेमकी मग आपल्या भाऊबंद आहे का? खरंय की नाही? मग ज्यांचं कीर्तन आहे ते गावंडे, ज्यांनी कार्यक्रम दिला तेही गावंडे, तेही गावंडे. बरेच लोक जवळपास आपल्या गावात गावंडे आहेत, परंतु ज्यांचं कीर्तन आहे त्या गावंडी ताई नाशिक करून आल्या, त्यांना पाहायलाच आली. विठ्ठल विठ्ठल काळजी नका करू, मी पण गावंडे, तुम्ही पण गावंडे, आपण भाऊबंद झालोय आता. कारण तुमचं गाव म्हणजे माझं गाव. विठ्ठल विठ्ठल सुंदर अशी गायनाची साथ या ठिकाणी लाभते. आदरणीय हरिभक्ती परायण गानगंधर्व प्रदीप महाराज कडे वडगावकर फार गोड या ठिकाणी साथ संगत या ठिकाणी करता. एकदा जोरदार टाळी वाजवा त्यांच्या करता. त्याच पद्धतीनं हरिभक्ती परायण स्वरगंधर्व जीवन महाराज कौली फार गोड या ठिकाणी साथ संगत करता. एकदा जोरदार टाळी वाजवा त्यांच्या करता. आणि ज्यांच्या बोटातच जादू आहे, ज्यांच्या बोटातच जादू आहे, ज्यांना मृदंग सम्राट त्या ठिकाणी म्हटलं गेलं, नवे नवे इंद्रालाही लाजवल असं मृदंग त्या ठिकाणी ते वाजवताय. आदरणीय हरिभक्ती परायण मनोहर महाराज आळंदीकर यांच्याकरता जोरदार टाळी वाजवा. विनेकरी बाबा विश्वास महाराज हा फार गोड साथ संगत. इकडनं सर्व टाळकरी सर्वांची मनस्वी मनापासून या ठिकाणी आभार. ज्यांची सिस्टीम गोड आहे त्यांचंही मनस्वी मनापासून या ठिकाणी आभार. आजचं कीर्तन सेवा ज्यांच्याकडे आहे हरिभक्ती परायण ओमप्रकाश प्रभाकर पाटील, हरिभक्ती परायण प्रवीण नामदेव मोगरे यांच्याकडं आजचं कीर्तन सेवा त्या ठिकाणी दान त्या ठिकाणी आहे. त्यांच्याकरता जोरदार टाळी वाजवा. कारण हा नव्हे एकल्याचा खेळ म्हणून मेळ जमेल, हे काही एकट्याचं काम नाही. धर्म करा धर्म करा, धर्म पांडवांनी त्या ठिकाणी केलाय. मग आपलं ही कर्तव्य आहे अखंड हरिनाम सप्ताहामध्ये आपण फुल नाही फुलाची पाकळी धर्म, जसं तुमच्याकडं नारळ सेवा आहे आदरणीय हरिभक्ती परायण संजय महाराज, बरोबर आहे की नाही, सगळ्यांचं सेवादान त्या ठिकाणी आहे. सर्वांचं नावं घेतलं असतं गृहीत धरा. जर सगळ्यांची नावं घ्यावं असं जर तुमची इच्छा जर असेल इथंच 11 वाजतील. विठ्ठल विठ्ठल
नाम घेता उठा उठी होय संसाराची तुटी ऐसा लाभ बांधा गाठी विठ्ठल पायी पडेल मिठी. माझ्या कीर्तनाचा नियम आहे, मी कीर्तनात प्रश्न विचारत असते. कार्यक्रम लाईव्ह आहे. नियम असा आहे, मी कीर्तनात प्रश्न विचारते, जो कोणी प्रश्नाचं उत्तर बरोबर देईल त्याला मी 5 लाख रुपये बक्षीस देते. किती? 5 लाखांसोबत 5 सोन्याची बिस्किट पण फ्री. तुम्ही का हसताय मला नाही माहिती, ते खरंय. पण हे कधी उत्तर बरोबर आलं तर. वैराग्याचे महामेरू श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबारायांची आज जयंती आहे आणि त्याच पर्व काळावर तुमचा हा अखंड नामयज्ञ सोहळा या ठिकाणी आजच्या दिवशी या ठिकाणी काय आहे, सुरुवात आहे. मग आता ऐका, नियम असा आहे, कीर्तनात प्रश्न विचारायच्या नंतर जो कोणी प्रश्नाचं उत्तर बरोबर देईन त्याला मी 5 लाख रुपये बक्षीस देते. पण आला का धोका, उत्तर बरोबर आलं तर, आणि जर चुकलंच तर मी वापस डबल न वसुली करते. 510 बिस्किटाचे पारले नाही बरं का, सोन्याची डबल न. आणि जर बरोबर आलं तर पहिलीच गोष्ट डिक्लेअर करते, मी माझ्या पदरचे देत नाही. मला आमंत्रित कोणी केलंय? गणेश भाऊ कुठे गेले? हा, लय लांब बसले. हा, यांनी नाही दिले का यांच्याकडे जायचं, यांनी नाही दिले का त्यांच्याकडे जायचं. तुमच्यात ठरवून घ्या कोणाकडून घ्यायची. पण बरोबर उत्तर आलं तर विठ्ठल विठ्ठल. नाम घेता उठा उठी अभंग श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबारायांचा अभंग सर्वांच्या पाठातलाय असं मी गृहीत धरते. ऐका, या अभंगामध्ये श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबाराय जगाचा जगन्नाथ ब्रह्मांडाचा मालक ज्याला देव म्हणतात त्या विश्वपिता भगवान परमात्म्याचं नामस्मरण मुखारविंदानं करायला सांगताय. परंतु सांगत असताना तुकोबाराय म्हणता ते नामचिंतन, ती साधना तुम्हाला दिवस भर बसून करायची नाही, रात्रंदिवस करायची नाही. मग देवाचं नामस्मरण करायला सांगितलंय. आता ऐका, तसा जर विचार जर केला तर माऊली महावैष्णव माऊली ज्ञानोबाराय वर्णन करता, नाम जप यज्ञ तो परम बाधू न शके स्नानादि कर्म नामे पावन धर्म नाम परब्रह्म वेदार्थी. तसा जर विचार जर केला तर माऊली महावैष्णव माऊली ज्ञानोबाराय म्हणता भगवान परमात्म्याचं नाम हे वेदांनीही सांगितलं श्रेष्ठ आहे. काय सांगितलं? वेदांनीही सांगितलं श्रेष्ठ आहे. आणि ते नाम उठता बसता तुकोबाराय तुम्ही आम्हाला घ्यायला सांगता. कसं? उठता बसता. परंतु ताई आम्हाला भगवंताच्या नामाव्यतिरिक्त सगळं काही येतं, परंतु देवाचं चिंतन मुखारविंदात येत वाडीकर. खरंय ना? झोपल्या का आमच्या नासकात मेल्यावर माणसं जाडी त्या. तुमच्या जळगाव जिल्ह्यात विचार करून सांगा, मला काही घाई नाही. काय सांगितलं ना, सगळं काही होतं, परंतु भगवंताचं नामस्मरण तुमच्या माझ्या मुखारविंदाला येत खुशाल नाही म्हणता तुम्ही. नाही, बरोबर आहे, तुमचं काही चूक नाही. कीर्तनात खोटं बोलावं पण तू रेटून बोलावं. खरे की नाही? रिकाम्या वेळामध्ये आपण हे दळतो, याचं दळ त्याचं दळितो ना, दळणं खुशाल हा म्हणता. जळगाव जिल्ह्याचं दळून झालं का पाचोरा तालुक्याचं दळतो, तालुक्याचं दळून झालं की गावातलं दळितो, गावातलं दळून झालं, बोलता का बोलू, गावातलं दळून झालं वा गल्लीतलं दळीत्या. वा, असे श्रोते पाहिजे.
गल्लीतलं दळता आणि गल्लीतलं दळून झालं की मग वा वा टाळी वाजू का तुमच्या करता घरातलं दळीत्या परंतु देवाचं नाम मुखारविंदानं तुमच्या आमच्या तोंडात येत परंतु तुकोबाराय म्हणता देवाचं नामस्मरण हे सवडीनं नाही तर आवडीनं मुखारविंदात आलं पाहिजे आवडीने भावे